आणि आता बातमी आहे विनायक राऊतांसंदर्भातली। सून गिरिजा राऊतांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली आहे। मंत्रालयामध्ये गिरिजानं तिच्या आईसोबत फडणवीसांना भेटून एक निवेदन दिलंय, पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांच्या सुनेने थेट मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। विनायक राऊतांची सून गिरिजा राऊतांनी फसवणूक आणि जादूटोण्याचे आरोप केले। प्रकरण पोलिसांनी कोर्टापर्यंत पोहोचलं। दुसरीकडे गिरिजा राऊतांनी कुटुंबियांसह मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि फडणवीसांना निवेदन दिलं। स्वतः विनायक राऊतांनी कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय आणि पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं तर जाणार अशी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। आमचा विश्वास नियमावर आहे, असा पोलिसांचं म्हणणं नाही, देवतेवर पण आहे। पोलिसांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला पण चौकशीसाठी कधी कोण अध्यक्ष बोलवलं तर आम्ही जाणार ना। बघू। हां ठीक आहे। तुम्ही आता सेना होणार आहे सर? हो मी शिक्षण आम्ही दाखल केलेलं काय 23 तारखेला नाही या ना शॉर्टमध्ये नाही काय चला ओके थँक्यू। जादूटोण्यासाठी केस कापले, जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला असे गंभीर आरोप गिरिजा यांनी केले। त्यानंतर पोलिसांनी फिरोज बाबा शेख याला अटक केली आहे। आता त्याचा साथीदार राम यल्लप्पा वडार यालाही ठाणे पोलिसांनी सिंधुदुर्गमधून अटक केली आहे। या जादूटोण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुली राम यल्लप्पा वडारने पोलिसांना दिली। तो जो फिरियादी है उन्हें जो बाकी के आरोपी है उनके घर वाले वो उधर ब्लैक मैजिक के लिए लेके जाते थे। तो जो दरगाह है सिंधुदुर्ग में फिरोज बाबा जहाँ बैठते हैं उधर नींबू मिर्ची और टाचनी ये सब चीज़ें उधर बरामद हुई थी पुलिस को। उधर उनको जब उसको अरेस्ट किया तभी उधर जो ब्लैक मैजिक के लिए चीज़ें ज़रूरी है वो चीज़ें भी उधर बरामद हुई। उधर नींबू और उसके साथ टाचनी वगैरह ये सब चीज़ें उधर उनको दिखी और उसके साथ उसका जो साथीदार है उसको आज उधर उन्होंने अरेस्ट किया। विनायक राऊत यांचा मुलगा आणि पती गीतेश राऊत यांच्यावर गिरिजाने असक्षमतेचे आरोप केले। त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांनी तिखट शब्दात गिरिजाला सुनावलंय। ही जी मुलगी आहे सून ती आता सपशेल खोटं बोलते असं माझा रिअली का ती नवऱ्याबरोबर 8 ते 9 वेळा परदेशी वाऱ्या झालेत। त्यांच्या लग्नाला काहीतरी 8 ते 9 वर्ष होत आली आहे आणि इतका म्हणजे त्यांच्या इंटरनल काय असेल ही क्षमता आहे नाही आहे हे कळायला तुला 8 वर्ष लागली। त्याच्यामुळे मला वाटतं जे कायदे कानून केलेत जे खरंच पीडित आहेत। पोलिसांनी अद्याप विनायक राऊत किंवा गीतेश राऊत यांना चौकशीसाठी बोलावलं नाही, तर पोलीस सुरुवातीच्या स्टेजमध्ये जादूटोण्याच्या आरोपात 2 बाबांपर्यंत पोहोचले। ठाण्याहून गणेश थोरातसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।